मला नमस्कार शेतकरी बांधवांनो, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत शेतकरी संवाद या शाश्वत लोकशिक्षणाच्या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गेले काही दिवस आपण नेचर केअरनं उत्पादित केलेल्या प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांची माहिती घेतली. ही माहिती आपल्याला नेचर केअर फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक श्री जयदेव बर्वे यांनी आपल्यासमोर अत्यंत विस्तृतपणे मांडली. ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्यानंतर आपला प्रतिसाद आम्हाला खूप छान मिळाला आणि आपण या प्रत्येक उत्पादनांविषयी काही शंका उपस्थित केल्या, आपले प्रश्न उपस्थित केले आणि या प्रश्नांची उत्तरं याच प्लॅटफॉर्म म्हणून देणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. यामुळे या आठवड्यापासून नेचर केअर फर्टिलायझर्स उत्पादित करत असलेल्या प्रत्येक उत्पादनाची आपल्याला सखोल माहिती पुन्हा एकदा व्हावी आणि आपल्या सर्व प्रश्नांचे, सर्व शंकांचे निरसन व्हावं या उद्देशानं प्रत्येक उत्पादनाच्या प्रश्नोत्तराची मालिका आपण या आठवड्यापासून सुरू करीत आहोत. आजच्या या पहिल्या भागामध्ये ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या उत्पादनांविषयी आपल्या असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्या समोर नेचर केअर फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक श्री जयदेव बर्वे करणार आहेत. जयदेव सर, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार अमृत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. आपली कार्यक्रमाची वेळ झालेली आहे सर, आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू करूया. येस, डेफिनेटली. नेचर केअर फर्टिलायझर्सची स्थापना आपण 9 मे 1997 साली केली. 97 सालामध्ये त्या काळाचा विचार करता रासायनिक खताची किंमत अत्यंत स्वस्त उपलब्ध होती, तसेच सेंद्रिय खताचे देखील पर्याय अनेक उपलब्ध होते. ह्या सर्व गोष्टी असताना आपण ग्रीन हार्वेस्ट खत हे खत निर्मिती करण्याचा निर्णय का घेतला आणि ग्रीन हार्वेस्ट हे खत उत्पादन करावं यामागची आपली भूमिका नेमकी काय होती, ही कृपया विशद करावं. ओके, नमस्कार. 1997 ला जरी नेचर केअरची आपण स्थापना केलेली असली तरी त्याच्या मागे जवळपास 12-15 वर्ष माझे वडील श्री जयंत वामन बर्वे, की जे NCL ला सायंटिस्ट म्हणून पूर्वी काम करत होते, त्यांचं फार मोठं योगदान या सगळ्या शेती क्षेत्रामध्ये आहे. माझे बाबा जेव्हा 76 ला विट्यामध्ये परत आले आणि त्यांनी जेव्हा स्वतःचा उद्योग सुरू केला पॅरानायट्रालिन बनवायचा आणि मग त्यानंतर स्वतः खतं औषधं याच्या मार्केटिंगमध्ये स्वतःला झोकून दिलं, अँटेमॉलॉजी शिकली, शेतकऱ्यांना मोफत सल्ले द्यायला सुरुवात केली. पण पुढे जेव्हा असं लक्षात आलं की आपण ही जे सेंद्रिय पद्धतीनं शेतीकडे जायला पाहिजे, कारण अति रसायनं, अति कीटकनाशक हे काही निश्चितपणे चांगली दिशेने आपण चाललेलो नाहीये आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून गांडूळ शेतीने आमच्याच शेतीमध्ये प्रयोग करायची म्हणून सुरुवात केली. भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीत कुजवणं, वेगवेगळ्या व्हरायटी ज्या गांडुळामध्ये आपण प्रचलित जाती आहेत त्यातल्या आयसेनिया फेटिडा असेल, फेरेटिमा इलॉंगेटा असेल किंवा एडोलस युजिनी असतील, या व्हरायटी आणून त्याचा अभ्यास केला आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की केवळ गांडूळ खत, केवळ शेणखत, केवळ सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात जमिनीत कुजवून आपण जे न्यूट्रिशनचा जो विषय आपण बोलतोय, जमीन समृद्ध करण्याचा बोलतोय, हा निश्चितपणे होईल, पण त्याला लागणारा कालावधी हा फार मोठा आहे आणि म्हणून मग सक्षम सेंद्रिय खत निर्माण करण्याची गरज त्यांना भासू लागली. गांडूळ शेतीचे, शेणमूत्राच्या स्लरीचे खूप चांगले परिणाम त्यांना मिळाले. यासाठी त्यांनी वृक्षायुर्वेद, कृषी पराशर या ग्रंथांची मदत घेतली आणि आपल्याला जसं मी म्हणतो की नेहमी आपण वारंवार बोलतोय की आम्हाला संस्कृती आहे शेती, आमची संस्कृती आहे, 5000 वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांना एका काळी असं जाणवायला लागलं की आपल्याला निश्चितपणे एक ठोस काहीतरी या शेती क्षेत्रासाठी करण्याची गरज आहे की जे रासायनिक खताला सक्षम पर्याय ठरू शकेल, असं एखादं बलशाली समृद्ध खत बनवण्याची गरज आहे. आणि मग वृक्ष आयुर्वेदातले दाखले घेतले, कृषी पराशर मधले दाखले घेतले. मग जसं मी मागेही आपल्याशी हितगुज करताना बोललोय की एक गाय असेल तर एका गायीचं 1 वर्षाचं शेण तुम्ही साठवा, ते वाळवा, त्याची पावडर करा आणि मग ते तुम्ही जमिनीला द्या, म्हणजे 1 एकर क्षेत्राला 1 गाय हे संपूर्णपणे खत योग्य प्रमाणात देऊ शकते. असे जे काही प्रयोग होते ते स्वतः त्यांनी केले. आणि मग गांडूळ शेती असेल, सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन असेल, मोठ्या प्रमाणात मल्चिंग असेल, बायोमास असेल, कंपोस्टिंग असेल, ह्या सगळ्या मेथड्स केल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली की सेंद्रिय शेतीकडे जायचा मार्ग हा ड्रिप इरिगेशन मध्ये काम करणाऱ्याला किंवा ज्याला पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना सोपा आहे. कारण हे जीवजंतू किंवा हे जीवाणू, जंतू म्हणण्यापेक्षा हे जीवाणू, ही गांडूळं ही जमिनीमध्ये जर कार्यरत ठेवायची असतील तर जमिनीमध्ये ओलावा पाहिजे.
मग आमच्या ज्वारी बाजरी पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करायचीच नाही का? मग या शेतकऱ्यांना काहीतरी बलशाली पर्याय सेंद्रिय खताच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे. हे जाणवल्यानंतर या खताच्या मागे आम्ही कामाला सुरुवात केली. मी पण स्वतः मायक्रोबायोलॉजी ग्रॅज्युएट पूर्ण करून माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मग 97 साली या सगळ्या कामावरती जे काही 10-12 वर्ष आमच्या शेतामध्ये काम झालं, त्याच्यानंतर आम्ही अशा कन्क्लुजनला आलो, की एक बलशाली, सामर्थ्यवान असं खत बनवण्याची गरज आहे, की जे रासायनिक खताला पर्याय ठरू शकेल, कमी क्वांटिटीमध्ये लागेल. म्हणजे आपण जसं म्हणतो, की 40 गाडी हेक्टरी शेणखत त्याला पर्याय देताना तो काही स्वरूपात काही किलोत दिला पाहिजे आणि म्हणून या ग्रीन हार्वेस्ट या सेंद्रिय खताची निर्मिती आपण 1997 ला केली. जसं अमृत तुम्ही आता म्हणालात, की सुरुवातीच्या काळात खूपच अडचणी होत्या. कारण युरिया सारखी खतं, डीएपी सारखी खतं ही अत्यंत स्वस्त दरात मिळायची आणि तेव्हा रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खतांच्या किमती जास्त होत्या. सेंद्रियचे ऑप्शन पण भरपूर उपलब्ध होते, आजही उपलब्ध आहेत. पण आज एक चांगलं सामर्थ्यवान बलशाली खत घेऊन आपण आज या शेतकरी बांधवांपुढे आहोत आणि त्याच्याबद्दलच आपण जास्तीत जास्त पुढील प्रश्नातनं जाणून घेऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. रासायनिक खत आणि शेणखताला सक्षम पर्याय म्हणून आपण आता सांगितलं, ग्रीन हार्वेस्टचा निर्मिती मागची आपली ठोस भूमिका आपण स्पष्ट केली. तर नेमका रासायनिक खताला सक्षम पर्याय आणि शेणखताला गावखताला 100% पर्याय म्हणून ग्रीन हार्वेस्ट कसं काम करतं? आपल्याकडे म्हणजे शेतीशास्त्रज्ञ जे कोणी आहेत, ज्यांनी अभ्यास केला, प्रचंड काम केलं, भरपूर काम झालं आजपर्यंत. म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो, की हरित क्रांती आमच्या देशात आल्यानंतर रासायनिक खतं आमच्या देशामध्ये आली. रासायनिक खतं आली, हायब्रिड बी बियाणी आली, इरिगेशनच्या सिस्टीम झाल्या, पेस्टिसाइड्स चांगली चांगली आली आणि हे सगळं सुरुवातीला 90च्या दशकापर्यंत खूप हँड इन हँड खूप चांगले रिझल्ट यांनी दिले. आणि याचं कारण असं होतं, की शेतीशास्त्रज्ञ आमचं सांगत होते, की 40 गाडी हेक्टरी शेणखत तुम्ही जमिनीला द्या. हा 40 गाडी हेक्टरी शेणखताचा जो काही फॉर्म्युला होता, त्यांनी जमिनीचं आरोग्य, जमिनीचा मगदूर, जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, हे टिकवून ठेवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं. पुढे पुढे असं झालं, की शेणखत आमच्या जमिनीतून बाजूला जाऊ लागलं आणि शेणखत जाऊन त्याची जागा या रासायनिक खतानेच घेतली आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम आम्हाला दिसायला लागले. त्यामुळं शेणखताला पर्याय हा एक विषय आणणं हा समोर विषय होताच. कारण जमिनीचं आरोग्य जर टिकलं तर शेती टिकेल. जमीन चांगली राहिली, समृद्ध राहिली, तर त्यामध्ये येणारं पीक चांगलं होईल. हा जसा फॉर्म्युला होता, त्याच्यावरती काम करण्याची गरज होती आणि म्हणून शेणखताला सक्षम पर्याय, रासायनिक खताला सुद्धा काही प्रमाणात पर्याय किंबहुना रासायनिक खताच्या मात्रा कमी करणारं खत आणि म्हणून त्या दिशेने आम्ही त्याच्याकडे बघायला लागलो आणि मग त्याच्यातून या ग्रीन हार्वेस्ट या खताची निर्मिती झाली. धन्यवाद सर. ज्या वेळेला आपण एखादा मनुष्य किंवा आपण जे काही जेवण करतो, तर जेवण करताना आपला भर जो असतो तो पूर्ण अन्न असण्यावरती असतो. जेवताना माणूस आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स या सर्व गोष्टी आपल्या अन्नातनं मिळतील या पद्धतीनं आपला आहार असतो. त्याच पद्धतीने जमिनीचा संतुलित आहार किंवा जमिनीचं पूर्णान्न म्हणून ग्रीन हार्वेस्ट कसं काम करतं? यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या शेतकरी बांधवांनी जाणून घेण्याची गरज आहे. जसं 40 गाडी हेक्टरी शेणखत आणि नत्रस्फुरत पालाश याच्यावरती जाऊन थांबत नाही. आपण काय म्हणतो, याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाश, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय पदार्थ आणि जीवाणू अशी अनेक गोष्टींचं जर व्यवस्थित संतुलन झालं तर पीक तुमच्या जमिनीमध्ये चांगलं निर्माण होतं. जमिनीचा चौरस आहार असं जेव्हा आम्ही ग्रीन हार्वेस्टला म्हणतो, त्याच्यामध्ये त्याची पूर्णतः काळजी घेतलेली आहे. मगाशी मी जो प्रयोग सांगितला, की एका गाईचं शेण 1 वर्षाचं तुम्ही घ्या, ते साठवा, ते वाळवा, त्याची पावडर करा आणि जमिनीला तुम्ही द्या. 1 एकरचं क्षेत्र तुमचं खत व्यवस्थापन हा भाग पूर्ण होतो. असे दाखले आपल्याकडे कृषी पराशर, वृक्ष आयुर्वेद या जुन्या लोकांनी केलेले आहेत. याचे जेव्हा आम्ही प्रयोग केले तेव्हा आमचं लक्षात आलं, की हेच शेणाची नुसती पावडरवरती न काम करता हेच जर आपण समृद्ध केलं तर काय होईल? म्हणजे नत्रस्फुरत पालाशी पिकाची गरज आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य गरज आहे, दुय्यम अन्नद्रव्य गरज आहे, जमिनीचं आरोग्य टिकवायला, जीवजीवाणू त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने समृद्धपणे काम करायला सेंद्रिय कर्बाची गरज आहे आणि मग तो सेंद्रिय कर्ब शेणखतात येणार आहे. मग हे शेणाची पावडर नुसती न देता हे खत अजून समृद्ध करूया. म्हणजे जिथं आमच्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट नवीन समोर आला, की भरखत आणि जोरखत. शेणखत हे भरखत आहे. 40 गाडी जेव्हा तुम्ही जमिनीला हेक्टरी देता ते भरखत आहे. त्यानंतर कंपोस्ट कुठलंही असेल ते भरखत आहे. पण तुम्ही जोरखत या स्वरूपात जर मांडणी केली, म्हणजे तुम्हाला केवळ 100 किलो खत पेरलंय आणि तुमचं काम भागलंय. तर ते मांडण्याची कल्पना, ते करण्यामागची भूमिका हे ग्रीन हार्वेस्ट बनवतानाची आम्ही घेतली आणि मग जमिनीचा चौरस आहार म्हणजे याच्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने
आपण काय केलं की नत्रस्फुरत पालाशचे सोर्स कुठले आहेत ते बघितले. अनेक पेंडी आपण भारत देशामध्ये खाद्य अखाद्य पेंडी आपण जमिनीला द्या अशी पण आपल्या द्राक्ष बागायतदारांच्यात पद्धत आहे. पाणी जेव्हा उतरतं द्राक्ष बागेमध्ये, जेव्हा द्राक्ष गोड व्हायला लागतात, तेव्हा करंजी पेंड देण्याची वारंवार आपल्याकडे पहिल्यापासूनची प्रथा आहे. नीम केक हा सर्रास वापरला जाणारा विषय आहे. नीम ही सगळीकडे वापरली जाते. नीम ही रिपेलंट पण आहे, कीड प्रतिबंधक पण आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन पण चांगल्या प्रमाणात आहे. आणि मग अशा कुठल्या कुठल्या पेंडी आहेत, अशी कोणती मिनरल्स आहेत की जी जमिनीची गरज भागवू शकतात. आणि मग या पेंडी, यातला सेंद्रिय पदार्थ, यातले सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय पदार्थ म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर म्हणतोय मी, ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणतोय मी. आणि मग जीवजीवाणूंना काय लागतं सगळ्यात महत्वाचं, तर त्यांना फक्त ऑर्गॅनिक कार्बन लागतो, नायट्रोजन लागतो. नायट्रोजन हवेमध्ये 76% हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग तो जर ऑर्गॅनिक कार्बननी जर रिच असं जर आपण ते बनवलं, तर जीवजीवाणू त्याच्यामध्ये समृद्ध होतील, जीवजीवाणू वाढतील. आणि तुम्ही एक पॅकेज हे जमिनीला द्याल, म्हणजे त्याच्यातनं नत्रस्फुरत पालाश, काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य आणि प्रचंड प्रमाणामध्ये जीवाणू, असं जर तुम्ही काही फॉर्म्युलेशन केलं आणि हे जर तुम्ही जमिनीला दिलं तर त्याची मात्राही कमी लागेल. उदाहरण जर सांगायचं झालं तर 40 गाडी हेक्टरी शेणखताला पर्याय म्हणून जर ग्रीन हार्वेस्टचा जर आपण विचार करत असू, तर फक्त हेक्टरी 2.5 टन म्हणजे 2.5 टन एवढ्यामध्ये त्याचं काम भागतं. आणि मग अशा पद्धतीने शेणखताला सक्षम पर्याय म्हणून आम्ही समोर गेलो. हे करत असताना जे काही प्रयोग गेल्या 20-25 वर्षामध्ये आपण जे केले, त्यात असं लक्षात आलं की रासायनिक खताची एफिकसी म्हणजे त्याची उपलब्धता, त्याची गुणवत्ता, गुणवत्ता म्हणण्यापेक्षा कार्यक्षमता, हे ग्रीन हार्वेस्ट बरोबर देण्याने वाढते. आणि मग रासायनिक खताची मात्रा सुद्धा कमी लागू शकेल का, तर असेही प्रयोग आपण केले. ते आपण कदाचित पुढच्या कोणी प्रश्न विचारला असतं त्यामध्ये आपण तो कव्हर करू मुद्दा. पण यामध्ये असं लक्षात आलं की हा चौरस आहार हे जमिनीचं बलशाली खत की ज्याच्यातून नत्रस्फुरत पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य काही प्रमाणामध्ये, मिनरल्स मोठ्या प्रमाणामध्ये आणि जीवजीवाणू, अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आपण तयार केला. तो काळानुरूप पुढे बदलत गेला. आणि मग हे करत असताना आम्ही 3 गोष्टींचं भान याच्यामध्ये ठेवलं की काही लगेच कुजणाऱ्या गोष्टी या खतामध्ये आहेत की ज्यामुळे ग्रीन हार्वेस्ट वापरल्यानंतर तुम्हाला 5 ते 15 दिवसामध्ये त्याचे फीडबॅक दिसायला पाहिजेत. काही मध्यम काळात कुजणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि काही दीर्घ काळात कुजणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे इन्सिटू कंपोस्टिंग हा जो विषय आहे, जमिनीच्या रूट झोन मध्ये, जमिनीमध्ये पिकाच्या रूट झोन जवळ ते खत कुजलं गेलं पाहिजे, हा एक नवीन विषय घेऊन आम्ही समोर गेलो आणि त्याचे परिणाम आज लोकांना मिळत आहेत. आणि म्हणून ग्रीन हार्वेस्ट हे संपूर्ण किंवा पूर्णान्न आहे जमिनीचं असं आपण म्हणूया. हे जर जमिनीमध्ये आपण दिलं तर रासायनिक खताच्या मात्रा निश्चित कमी होतील आणि शेणखताला मगाशी म्हणल्याप्रमाणे 100% पर्याय म्हणून ग्रीन हार्वेस्टचा आपण निश्चित विचार करू शकता. धन्यवाद सर. ग्रीन हार्वेस्टचं हे पूर्णान्न आणि सक्षम रासायनिक खतासाठी सक्षम पर्याय कसा आहे आपण आता विशद केलं. ग्रीन हार्वेस्टचं फॉर्म्युलेशन थोडक्यामध्ये हे आपण सगळ्या शेतकरी बांधवांना सांगितलं. कोणतीही गोष्ट खरेदी करताना म्हणजे शेतकरी जर आपल्या शेतासाठी पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी गेला तरी ती पीव्हीसी पाईप ISI द्वारा प्रमाणित आहे का नाही हे बघतो. आणि म्हणजेच त्याचा दर्जा कसा आहे हे ठरवण्यासाठी काही प्रमाणीकरण केलं जातं. तर या पद्धतीनं ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या खतांचं प्रमाणीकरण केलं आहे का, आणि केलं असल्यास ते कोणतं केलेलं आहे? पहिली गोष्ट म्हणजे 2006 सालापर्यंत कोणतीही सेंद्रिय खतं ही फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर म्हणून जी आपल्याकडे जी कार्यरत प्रणाली आहे, फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985, याच्यामध्ये कोणतंही सेंद्रिय खत पूर्वी घेतलेलं नव्हतं. आता सेंद्रिय शेतीकडे जेव्हा त्याची एक लाट असते कोणत्याही गोष्टीची, जशी गांडूळ शेतीची एक लाट साधारण 85, 90 ते 95 पर्यंत होती. आणि मग नंतर गांडूळ खताच्या नावाखाली लोक काही विकायला लागले. हे आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी बघितलंय, अनुभवलंय. सेंद्रिय शेतीची जेव्हा लाट आली तेव्हा लोक सेंद्रिय खताच्या नावाखाली काही विकायला लागले, लोकांची फसवणूक व्हायला लागली. आणि त्यानंतर शासनाने ठोस पावलं याच्यावरती उचलली आणि 1985 फर्टिलायझर कंट्रोल ऍक्ट मध्ये 2006 साली पहिल्यांदा सेंद्रिय खतांचा समावेश केला गेला. हे सगळ्यांना आपल्याला शेतकरी बंधूंना माहिती असेल असं मी अपेक्षित धरतो, पण जर नसेल तर याची पूर्णतः माहिती करून घ्या. आणि मग सुरुवातीला 3 ग्रेड शासनाने आणल्या. त्यातली पहिली ग्रेड होती सिटी कंपोस्ट ग्रेड, शहरातला कचरा, काडी कचरा तो कुजवून त्याच्यापासून बनवलेलं खत. दुसरं ऑर्गॅनिक मॅन्युअर, तिसरं गांडूळ खत एक होतं आणि प्रेसमड कंपोस्ट एक होतं. मग त्याच्यानंतर कायदे बदलत 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 गेले आणि आज ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये आज ग्रीन हार्वेस्ट आपण विकतो. सिटी कंपोस्ट ग्रेड तशीच ठेवलेली आहे, प्रेसमड बाहेर काढलं त्यातून आणि वर्मी कल्चरची ग्रेड पण माझ्या मते त्याच्यामधनं बाहेर काढली. आता नवीन परत काही त्यात बदल झाले असेल तर माहित नाही, पण ग्रीन हार्वेस्ट ही पहिली गोष्ट फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर मध्ये प्रमाणित आहे. क्रमांक 1. आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो तेव्हा आपलं खत हे बेसिकली तुमची कंपनी ISO लागते, त्याप्रमाणे आपली कंपनी पण ISO आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याला सेंद्रियतेचे प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता असते.
इकोसर्ट ही जगातली सगळ्यात मोठी विख्यात कंपनी, 166 देशामध्ये त्याचा विस्तार आहे आणि त्यांची 3 स्टँडर्ड्स आहेत. पहिली स्टँडर्ड म्हणजे एनपीओपी, नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्शन, की जो भारतासाठी लागू आहे. दुसरं ईयू, युरोपियन युनियन, आणि तिसरं एनओपी, यूएसडीए, हे यूएसचं स्टँडर्ड आहे. या तीनही स्टँडर्डच्या प्रमाणे ग्रीन हार्वेस्ट हे सेंद्रिय खत 2009 पासून प्रमाणित आहे. आपल्या बॅगवरती इकोसर्टचा शिक्का येतो उजव्या कोपऱ्यामध्ये, फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर नंबर त्याच्यावरती असतो. आणि हे खत जेव्हा आपल्याकडे बनतं तेव्हा रॉ मटेरियल टेस्टिंगची आपली स्वतःची फॅसिलिटी आहे. ऑर्गॅनिक कार्बन टेस्ट केला जातो, एनपीके टेस्ट केला जातो, बॅक्टेरियल काउंट टेस्ट केला जातो, त्याची काउंटर सॅम्पल्स ठेवली जातात. वर्षभर ती सॅम्पल्स जोपर्यंत बाजारात गेलेला जो माल आहे तो जोपर्यंत विकला जात नाही तोपर्यंत काउंटर सॅम्पल ठेवण्याची ती पद्धत आहे. हे ज्या सगळ्या प्रणाली आहेत या तंतोतंत आमची टीम हे सगळं याच्याकडे लक्ष देऊन ते करत असते. पण मुख्य जो आपला प्रश्न आहे की प्रमाणीकरण कोणतं आहे, तर सर्टिफाईड ऑर्गॅनिक बाय इकोसर्ट असा त्याच्यावरती शिक्का आहे. आणि इकोसर्टचं दरवर्षी इन्स्पेक्शन होतं. तुम्हाला सगळ्या डिटेल्स त्यांना द्यावे लागतात, रॉ मटेरियल सोर्सेस द्यावे लागतात, त्याच्यामध्ये हेवी मेटल अनालिसिस करावं लागतं, हेवी मेटल नाही आहे ना, कोणता पॅथोजन त्याच्यामध्ये नाही आहे ना, हे सगळं टेस्टिंग केल्यानंतर तुम्हाला ते प्रमाणीकरण करून मिळतं. तर ते प्रमाणीकरण आपण 2009 पासून मिळवलेलं आहे. धन्यवाद सर. ISO 9001 2015 हे प्रमाणपत्र तर मिळालेलंच आहे. त्याचबरोबर इकोसर्टचे तिन्ही स्टँडर्ड्स, तिन्ही युएसडीए स्टँडर्ड्स आपण करतो. Right. तिन्ही स्टँडर्ड्स, युएसडीए अमेरिकन, आणि EU हा NPOP. EU म्हणजे युरोपियन देशांसाठीचा, आणि एनपीओपी भारतासाठीचा आहे. तिन्ही बरोबर. स्टँडर्ड आपल्याला ग्रीन हार्वेस्टसाठी मिळाले. धन्यवाद सर. अजून एक आपण गोष्ट आता सांगू बोलताना इच्छितो की हा आता आपला सगळ्यात मोठा जो एक्सपोर्ट आहे तो आफ्रिकेत आहे. आणि एसजीएसचं पण तुम्हाला प्रत्येक कंटेनर पाठवताना, प्रत्येक डिस्पॅच करताना, कन्साइनमेंट पाठवताना एसजीएस पण तुम्हाला सर्टिफिकेशन घ्यावं लागतं. आणि प्रत्येक कंटेनर डिस्पॅच करताना किंवा आपल्याकडे बॅचमध्ये पॅरासाइट्स त्याच्यामध्ये पॅथोजन्स त्याच्यामध्ये काही नाही आहेत ना, आणि हेवी मेटल, या 2 गोष्टी आपल्याला सातत्याने त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मी हा पुन्हा मुद्दा अशासाठी उपस्थित केला की चायनामधनं येणारी जी बहुतांशी जी खतं आहेत किंवा जे काही चायनातनं आणून लोक इम्पोर्ट करून जे इथे विकतात, त्याच्यामध्ये लेटेस्ट 2 दिवसापूर्वी माझ्या वाचनात असं आलं की हेवी मेटलचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्याकडे आता गव्हर्नमेंट पुन्हा लक्ष देत आहे. अर्थात चायनात येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी बॅन झाल्या या कोविडच्या काळानंतर, पण ह्या सगळ्या प्रणाली आपण तंतोतंत पाळतो हे मला पुन्हा एकदा जाणीवपूर्वक मुद्दाम सांगायचं आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण आपला हे सविस्तर माहिती देताना एक ओझरचा उल्लेख केला की आपल्याकडे आपण ग्रीन हार्वेस्ट ज्यावेळेला तपासणी करतो त्यावेळेला त्याचे सॅम्पल्स ठेवले जातात, आणि ते वेळोवेळी त्या काउंटर सॅम्पल पुन्हा चेक केले जातात. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्या नेचर केअर फर्टिलायझर्सची स्वतःची प्रयोगशाळा आहे. बरोबर. तर त्या प्रयोगशाळेविषयी आणि त्या प्रयोगशाळेच्या प्रमाणीकरणाविषयी आणि तिथं चालायचं असलेल्या कामाविषयी आपण कृपया माहिती सांगाल का? निश्चित. आपण प्रयोगशाळेचा हा शासनाने ऍक्च्युअली नियम केला की प्रत्येक प्रोडक्शन युनिटची प्रयोगशाळा असण्याची गरज आहे. पण आपली प्रयोगशाळा त्याच्या आधीपासूनच कार्यरत आहे. आपण इथे सॉइल, वॉटर टेस्टिंग हे दोन्ही करून देतोच. मुख्य प्रयोगशाळा करण्यामागचं कारण असं होतं की आलेल्या रॉ मटेरियल मधलं ऑर्गॅनिक कार्बन टेस्टिंग, एनपीके अनालिसिस, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण काय, त्याच्यामध्ये कुठलाही पॅथोजन नाही ना आणि हेवी मेटल नाही ना, हे मुख्य प्रामुख्याने बघणं. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ एनपीके व्हॅल्यू, ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक कार्बन. हा, दुसरं एक काय होतं, आपण जेव्हा पेंडीचा मगाशी जेव्हा विषय बोललो मी, तर हा मुद्दाम सांगावा असं वाटतो विषय की हल्ली पेंडीमध्ये पण अडल्ट्रेशन करून येतं मोठ्या प्रमाणात. शेतकरी बंधू आपले नीम पेंड मोठ्या प्रमाणात घेत असतात, पण नीम पेंडीमध्ये माती सहज लोक मिक्स करून घालतात. करंजी पेंडीमध्ये मीठ घालायची पद्धत किंवा मीठ घातलं जातं. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात यायला लागलं तेव्हा आम्ही 2006 मध्येच लॅब आमच्याकडे स्थापन केली आणि याचं टेस्टिंग करायला लागलो. प्रत्येक रॉ मटेरियल जे येतं त्याच्यामध्ये सॉइल किती आहे ते कोणी मिक्स करत नाहीये ना, हेही आम्ही बघायला लागलो. काही जेव्हा असे सॅम्पल्स समोर आले तेव्हा मग आमच्याकडे एक अशी कल्पना आली की आपण पेंडीच्या ऐवजी मग सीड्स जरा वापरले तर काय होईल. म्हणजे नीम सीड कर्नल घ्या तुम्ही, तीच क्रश करून पेंडीमध्ये, तीच तुमच्या फर्टिलायझरमध्ये ऍड करा. करंजीची बीज घ्या, एरंडीची बीज घ्या. म्हणजे पेंडीच्याही पुढे जाऊन आपल्याला ज्या सीड्स मिळतील, म्हणजे अजूनही त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन आणि चांगल्या पद्धतीने खत देण्या येण्याच्या दृष्टीने पण आपण तयारी केलेली आहे. पण मुख्यतः रॉ मटेरियल टेस्टिंग हा आमचा मुख्य त्याच्यामधला विषय आहे. बाकी प्रयोगशाळा ही शासनाच्या मान्यतेप्रमाणेच आहे. ते तुम्हाला दाखवावं लागतं. तुमच्याकडे अनालिसिस करायला लोक येतात, दरवर्षी येऊन बघतात. अगदी वजन मापेवाले सुद्धा येऊन तुमच्याकडे बारीक बारीक गोष्टी टेस्ट करतात. हेवी मेटलसाठी आमच्याकडे ॲपरेटस त्याच्यामध्ये आहे, आणि आमचे सुजित पाटील आणि श्रद्धा म्हणून जे आहेत क्यूसी इन्चार्ज आमचे, हे खूप लोक चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि त्याच्याही पुढे माझं जाऊन शेतकरी बंधूंना असं आव्हान आहे की कोणत्याही कंपनीमध्ये शक्यतोवर शेतकरी बांधवांना किंवा लोकांना, इतरांना प्रवेश नसतो. नेचर केअरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी जे सगळं तुमच्याशी आता बोलतोय किंवा मागं फेसबुक लाईव्हच्या निमित्ताने जे काही सगळं बोललोय
ते याची देही याची डोळा तुम्ही येऊन स्वतः बघावं, तुमची खात्री करावीत काय पद्धतीने आम्ही काम करतोय आणि मग या दिशेने जायचं का नाही हे ठरवावं. आमचं असं म्हणणं आहे की आज सेंद्रिय शेतीकडे गेल्या 10 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्यात प्रचंड लोकांनी फसवणूक केलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी काम करायचं आहे, कारण ही काळाची गरज आहे. लोकांच्या काही वेड्यावाकड्या वागण्यामुळं एखादं तंत्रज्ञान बदनाम होतं, ते होता कामा नाहीये. आणि म्हणून माझे शेतकरी बंधूंना आव्हान आहे की तुम्ही आमची लॅब येऊन बघा, सॉइल वॉटर टेस्टिंग बघा, आम्ही इन्ग्रेडियंट टेस्ट कसे करतो बघा, फॉर्म्युलेशन कसं होतं, मायक्रोबियल लॅब आमची स्वतःची आहे. मगाशी जे अमृतनी 2-3दा विचारलं की जीवजीवाणूंनी समृद्ध तुमचं खत आहे, तर हा जो कॉन्सोर्शिया जो आम्ही डेव्हलप केलेला आहे याच्यामधला, तो डॉक्टर गोपीनाथ म्हणून आमचे पॉंडिचेरीची एक असोसिएटेड कंपनी आहे गोकुलम बायोटेक, त्यांची पण काही उत्पादन आपण नेचर केअर मधून विकत असतो. तर डॉक्टर गोपीनाथ यांची मदत घेऊन आम्ही ही सगळी लॅब सेटअप केलेली आहे, मायक्रोबियल लॅब. आणि या दृष्टीने आज मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही काम करतो ते वी आर ऑन द राईट ट्रॅक, राईट पाथ. पण अजून ज्या ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये तांत्रिक दृष्ट्या करण्याची गरज आहे ते आपण वेळोवेळी करूच. पण या दृष्टीने आपण हे सगळं अनालिसिस केल्याशिवाय आणि बॅच अनालिसिस केल्याशिवाय आपल्या इकडनं कोणतंही मटेरियल एकतर आत येत नाही किंवा डिस्पॅच एखादं फिनिश गुड होत नाही. हे शेतकरी बंधूंनी मुद्दाम लक्षात घ्यावं. धन्यवाद. धन्यवाद सर. ग्रीन हार्वेस्ट खताचं फॉर्म्युलेशन आता आपण थोडक्यात सांगितलं, तर फॉर्म्युलेशन करताना नेमकी काय काळजी घेतली जाते आणि फॉर्म्युलेशनचं स्वरूप काय असतं, म्हणजे पेंडींची मात्रा किती असते, त्याच्यामध्ये मिनरल्स कसे किती असतात आणि काय काय घटक मुख्यत्वे वापरलेले गेले आहेत याच्यामध्ये. आता ग्रीन हार्वेस्टचा जो जेव्हा मी विचार केला, जेव्हा आपण ताकदवान खत बनवायचं म्हणलं, समृद्ध खत बनवायचं म्हणलं, तर ते त्याच्यामध्ये एनपीके बेसिकली ऑर्गॅनिक पद्धतीनं जास्त मिळाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय केलं की खाद्य अखाद्य पेंडीमध्ये सुरुवातीला विचार करताना आम्ही नीमचा विचार केला, करंजी पेंडीचा विचार केला, एरंडाची पेंड घेतली कारण त्याच्यामध्ये 4% नायट्रोजन आहे, महुआ खली घेतली, याचं बेस्ट रिपेलंट आहे, सॉइल बॉर्न डिसीजेस मध्ये खूप चांगलं काम करतं. महुआची पेंड घेतल्यानंतर कुसुम कली आहे, साल डीओसी आहे, पामची केक आहे, काजूची पेंड आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो आपण. हळदीची पावडर आपण वापरतो, विच इज अँटीबायोटिक, सगळ्यांना माहिती आहे. आल्याची जी पावडर आहे आपण ती मोठ्या प्रमाणात आपण वापरतो. तर साधारण 65% 100 किलो जर आपण ग्रीन हार्वेस्ट घेतलं तर 60 ते 65% याच्यामध्ये पेंडीचं किंवा सीड्सचं प्रमाण आहे, पहिली गोष्ट. 25% हे मिनरल्स आपण त्याच्यामध्ये वापरतो, त्याच्यामध्ये रॉक फॉस्फेट पण वापरतो, कॅल्शियम मॅग्नेशियम ओर आपण वापरतो, सिलिका आपण त्याच्यामध्ये वापरतो. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं मिळायचा आपण प्रयत्न करतो. जीवाणूचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. आणि मग उरलं 10% तर त्याच्यामध्ये शेणखताची पावडर असेल, मेंढी खताची पावडर असेल, कोंबडी खताची पावडर असेल, गांडूळ खत असेल आणि जीवजीवाणूंचा कॉन्सोर्शियम असेल. असं हे ग्रीन हार्वेस्ट, ज्याला आपण साधं ग्रीन हार्वेस्ट म्हणतो, याचं फॉर्म्युलेशन आहे. आणि हे शेतकरी बंधू घरी सुद्धा करू शकतात. ग्रीन हार्वेस्टच घ्यायला पाहिजे अशातलं कारण नाहीये. पण 65-25 म्हणजे झालं 90 आणि 10% इतर फिलर्स किंवा या गोष्टी आपण याच्यामध्ये वापरतो. हे खत कुजलेलं नाहीये, याचा डेपो लावलाय, कंपोस्टिंग केलंय, अशा पद्धतीनं कुठेही हे खत कुजलेलं नाहीये. याच्यामध्ये जे अवेलेबल मॉइश्चर आहे ते मॉइश्चर घेऊन बॅगमध्येच ते खत कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. खत जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये देता, पाणी जेव्हा देता, तेव्हा ते खत जमिनीत कुजण्याची प्रक्रिया चालू होते. आणि मग इन सिटू कंपोस्टिंग म्हणजेच रूट झोन जवळ एखादी गोष्ट कुजणं, याचे जे फायदे आहेत ते शेतकरी बंधूंना मिळतात. त्याच्याबद्दल कोणी प्रश्न अजून आलेला नाही, पण मी मुद्दाम आता म्हणजे त्याच्या अनुषंगाने निघालाच आहे विषय म्हणून बोलतो. कोणतंही खत जमिनीमध्ये जेव्हा कुजायला लागतं तेव्हा ते कुजताना हवेतला नत्र घेतं. हवेत नत्र 76% उपलब्ध आहे. कोणतंही खत कुजताना ऑक्सिजन लागतो. आपल्याला माहितीये ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज आहे. 5वीत आपण प्रयोग केलाय की मेणबत्ती घेतली, ती पेटवली, त्याच्यावरती ग्लास उकडा करून टाकला. जोपर्यंत त्या ग्लासमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत मेणबत्ती ज्वलन तिचं चालू राहतं. ऑक्सिजन संपला, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, CO2 वाढला, की ज्वलन त्याचं बंद होतं. म्हणजे ऑक्सिजन संपला की मेणबत्ती आतली विझते, हे आपण बघितलंय 5वीत. त्यामुळे कोणतंही ज्वलन, ज्याला आपण याला म्हणतो की बायोडिग्रेडेशन हे जे म्हणतो, तर त्या ज्वलनासाठी ऑक्सिजन भरपूर प्रमाणात खेचला जातो. ऑक्सिजन भरपूर आला की रूट झोनसाठी ऑक्सिजन गरजेचा आहे. रूट झोन चांगल्या पद्धतीने, ज्याला आपण मुळीचा जारवा म्हणतो, तो वाढतो. आणि कोणती गोष्ट कुजली की CO2 कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो मोठ्या प्रमाणात. आणि हा CO2 प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतीला पाहिजे आहे. आणि ग्रीन हाऊस मध्ये एक्झॅक्टली आपण हेच करतो. संध्याकाळी जो वनस्पती CO2 सोडतात तो आपण स्टोअर करून ठेवतो. दुसऱ्या दिवशी वनस्पती तो CO2 घेतात, ऑक्सिजन सोडतात, प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्ण करतात. थोडीशी अशीच त्याच्यातली जी काही पद्धत आहे ती ग्रीन हार्वेस्ट मध्ये सॉइल मध्ये होते. आणि मग सॉइल मध्ये काय होतं, या गोष्टी कुजल्यानंतर ऍसिड फॉर्म होतात, अमिनो ऍसिड, सायटोकॅनिन, झिब्रालिन्स, या सगळ्या गोष्टी, मग ह्युमिक ऍसिड, आणि फायनली ह्युमस मध्ये याचं रूपांतर होतं. या सगळ्या क्रियेमध्ये जीव जीवाणू, गांडूळ जो आपल्याला नजरेस दिसतो, या सगळ्यांची कार्यक्षमता, यांची कार्यप्रणाली याच्यामध्ये वापरली जाते.
आणि मग त्यांच्या चलनवलनामध्ये जमीन समृद्ध होते, भौतिक त्याचे गुणधर्म बदलतात, ज्याला आपण भौतिक सुपीकता म्हणतो, जैविक सुपीकता वाढते कारण जीवाणूंचा काउंट वाढतो. अशा पद्धतीनं हे जमिनीमध्ये ग्रीन हार्वेस्ट काम करतं. धन्यवाद सर. ग्रीन हार्वेस्ट मधल्या घटकांची माहिती आणि त्याचं फॉर्म्युलेशन नेमकं कसं होतं आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण आता सर्व शेतकरी बांधवांना सांगितलं. ग्रीन हार्वेस्टची निर्मिती करताना जे घटक वापरले ते संपूर्णपणे नैसर्गिक घटक आहेत. बरोबर. एक कायम प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातो आणि आजही काही परभणीच्या काही शेतकरी आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्रातले बरेच शेतकरी आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. ग्रीन हार्वेस्ट खत आम्ही बरेच वर्ष झाली वापरतो आहोत, पण आजही ज्यावेळेला आम्ही खताचं पोतं उघडतो त्यावेळेला खताचा कायम वास, कधी वास त्याचा जास्त असतो, कधी कमी असतो, किंवा त्या ग्रीन हार्वेस्ट खताचा रंग सातत्याने एकसारखा नसतो. तर या मुद्द्याचं कारण काय? खताचा वास किंवा रंग कधीच एकसारखा नसतो किंवा वासाचं प्रमाण देखील कमी जास्त असतं. याविषयी आपण काय सांगू शकाल? अतिशय चांगला प्रश्न आणि नेहमी या प्रश्नाला आमचे सगळे मार्केटिंगचे लोक तोंड देत असतात. पण पहिली गोष्ट शेतकरी बांधवांना नम्रपणे एक गोष्ट मी सांगतो की ग्रीन हार्वेस्ट म्हणजे आम्ही कोणताही रंग आपल्याला देत नाही किंवा कोणताही वास आपल्याला विकत नाही, हे अतिशय नम्रपणे मी सांगतो. हे होण्यामागचं कारण काय कृपया लक्षात घ्या. आपण जे सेंद्रिय पदार्थ वापरतो हे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ वापरतो. आणि जर आपण ऋतुमानांचा जर विचार केला तर आपल्याकडे उन्हाळा 4 महिने, थंडी 4 महिने आणि पावसाळा 4 महिने आहे. ग्रीन हार्वेस्ट मगाशी मी म्हणल्याप्रमाणे त्याच्यामध्ये असलेल्या उपलब्ध मॉइश्चरनं किंवा त्याच्यामध्ये जो ओलावा निर्माण झालेला आहे उपलब्ध असलेला, त्या ओलाव्याला घेऊन ते कुजायची प्रक्रिया चालू होते. आता तुम्ही जर उन्हाळ्यामधली जर एखादी आमची बॅच 100% घेतली असेल, एप्रिल मे मधलं प्रोडक्शन, तर ते खूप ड्राय खत असतं, त्याला वास कमी असतो आणि ते साधारण रंग त्याचा जो असतो तो साधारण करड्या रंगाचा किंवा तो असा ग्रे कलरकडे जातो. पावसाळ्यात तुम्ही जर खत घेतलं तर त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण निश्चित जास्त असतं, कारण या सगळ्या पेंडी ज्या आहेत ना या हायग्रोस्कोपिक इन नेचर आहेत, म्हणजे हवेतलं बाष्प शोषून घेण्याची क्षमता या सगळ्या पेंडीमध्ये आहे. त्यामुळे उन्हाळ्यातला रंग आणि वास निश्चित वेगळा असतो, उन्हाळ्यात या खताला वास कमी येतो. त्याच्यासाठी आपण वेगळं काही त्याचं स्टॅबिलिटी किंवा ते तशाच पद्धतीने जावं त्याचं स्टँडर्डाइज करणं शक्य नाही, कारण हे सगळे नैसर्गिकरित्या उपलब्ध पदार्थ आहेत. आपण एनपीके अनालिसिस, ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक कार्बन या पद्धतीनं त्याचं फॉर्म्युलेशन करत असतो, हे कृपया आपण लक्षात घ्यावं. याच्यानंतर काय होतं, त्याचं स्टेरिलायझेशन, ग्राइंडिंग, ब्लेंडिंग रिबन ब्लेंडर मध्ये, आणि मग बॅक्टेरियाची त्याच्यामध्ये ऍडिशन आणि मग बॅगिंग, ही प्रोसेस आहे. 4 महिने जेव्हा उन्हाळा असतो त्याच्यामधली मी तुम्हाला प्रोसेस सांगितली, याच्यामध्ये फार मोठा फरक पडत नाही. पावसाळ्यामध्ये हवेतली म्हणजे ज्या बाष्प ज्या पेंडी शोषून घेतात त्यामुळे थोडासा ओलावा या खताला जास्त मिळतो, आणि जर ओलावा जास्त आला तर डिग्रेडेशनची प्रोसेस फास्ट होते, तेव्हा वास जास्त येतो या खताला. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा रंग हा साधारण ब्राउनिश किंवा काळपट रंगाकडे जातं, कारण डिग्रेडेशन जर झालं, ह्युमस किंवा युमिक ऍसिडचा रंग आपल्याला माहितीये, यात जर कुजण्याची प्रक्रिया जर जास्त काळ झाली, खत जास्त काळ 2 महिने 3 महिने बागेत राहिलं तर ते काळपट रंगाकडे जातं. आणि थंडीमध्ये कसं असतं, थंडीमध्ये कोणती गोष्ट कुजायला पुन्हा टेम्परेचर हा त्यातला महत्वाचा भाग आहेच. थंडीमध्ये काय होतं, कुजण्याची प्रक्रिया स्लो डाऊन होते सगळी, आणि त्यातला रंग आणि त्यातला वास वेगळा दिसतो. सगळ्यात जास्त वास जो येतो खताला तो पावसाळ्यातले 4 महिने येतो, उन्हाळ्यात सगळ्यात कमी येतो आणि थोडा वास येतो तो थंडीमध्ये येतो. या चारही ऋतूमध्ये गेली 20, 22, 25 वर्ष आम्ही हे अनुभवतोय की त्याचे रंग बदलतात, त्याचा वास बदलतो. याचं कारण एवढंच आहे की नॅचरल इन्ग्रेडियंट मध्ये नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध असलेल्या या सगळ्या पेंडी आहेत किंवा मिनरल्स आहेत, याचा रंग आणि वास आमच्या हातामध्ये नाही. आम्ही जे फॉर्म्युलेशन करतो ते एनपीके आणि ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक कार्बन या बेसिसवरती करतो, त्यामुळे रंग आणि वास याच्यामध्ये निश्चित बदल होतो. तो स्टँडर्डाइज करण्याची प्रक्रिया आम्ही करून बघितली पण त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं नाहीये. त्यामुळे मी या गोष्टीमध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांना खात्री देतो की तुम्ही त्याच्या रिझल्ट्स वरती कॉन्सन्ट्रेशन करा. कोणत्या रंगाची बॅग तुम्हाला आली ती त्या त्या ऋतूप्रमाणे येईल, एवढं मात्र मी निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद सर. आपण ग्रीन हार्वेस्ट मधील रंग आणि वास या विषयीच्या ज्या शंका होत्या बहुतांशी शेतकऱ्यांच्या, त्या आपण आता दूर केल्या. दुसरा एक दूर याच केल्या अनुषंगाने असं नाही, दूर करायचा प्रयत्न केला, त्या शंका असू प्रयत्न शकतात. हा, कारण जे अनुभव आपण घेतोय आजपर्यंत 20 वर्षामध्ये ते सांगायचा फक्त प्रयत्न आहे की केवळ नॅचरल इन्ग्रेडियंट असल्यामुळे त्याचं स्टँडर्डाइज करणं हे पॉसिबल नाहीये. खरंय. सिंथेटिक खतामध्ये, सिंथेटिक मध्ये शक्य आहे, नॅचरल इन्ग्रेडियंट मध्ये शक्य नाहीये.
अगदी बरं. आणि आपण असंही म्हणू शकतो की हे वास आणि रंग एकसारखे न येण्याचं हे एक प्रकारची पुष्टी आहे की ग्रीन हार्वेस्ट मध्ये सर्व प्रकारचे नैसर्गिक घटकच वापरले गेलेले आहेत, असंही म्हणू शकतो कोणतंही आपण. अडल्ट्रेशन आपण करत नाही हा त्याचा दाखला आहे, असं मी उलट म्हणेन. दाखला आहे. हा हा. हा. सर, याच अनुषंगाने दुसरा प्रश्न कायम विचारला जातो की तुम्ही म्हणता हे सर्व खरं आहे की हा नैसर्गिक घटकांपासून बनलेला असल्यामुळे वास आणि रंग याचा कायम एकसारखा नसतो. वास आणि रंग एकसारखा नसेल तर त्याचा ग्रीन हार्वेस्टच्या रिझल्ट वरती किंवा ग्रीन हार्वेस्टच्या क्वालिटीवरती काही परिणाम होत नाही ना? अजिबात नाही, कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की केवळ एनपीके अनालिसिस हेवी मेटल नाही, बॅक्टेरियल काउंट त्याच्यावरती त्याच्याबरोबर जाऊ शकतो का, किंवा त्याच्याही पुढचा विषय सेंद्रिय गर्भाचं प्रमाण किती आहे, सगळ्यात महत्वाचं. आपण कायम ऐकत आला असाल की नेचर केअरचा कुठलाही प्रयोग आपण किंवा कार्यक्रम म्हणलं आणि कोणी शास्त्रज्ञ आले तरी आजकाल प्रत्येक शास्त्रज्ञ सेंद्रिय कर्ब याविषयी आज जोरदारपणे आपली बाजू मांडतात किंवा लोकांशी बोलतायत. तर सेंद्रिय कर्ब आणि एनपीके या गोष्टी याच्यातल्या कुठेही हलत नाहीत, बेसिक पॅरामीटर्स कुठेही हलत नाहीत, रंग आणि वास आपल्या हातामध्ये नाही. त्यामुळे त्याच्या क्वालिटीत कुठलाही परिणाम होणार नाही. तुम्ही हे खत निश्चिंतपणे वापरा, त्याचे रिझल्ट तुम्हाला डेफिनेटली मिळतील. धन्यवाद सर, धन्यवाद. ग्रीन हार्वेस्ट मधील घटक, त्याची उपयोगिता, ग्रीन हार्वेस्टचा रंग, वास, म्हणजे नेमका ग्रीन हार्वेस्ट काय आहे आणि कसं काम करतं हे आपण आता विस्तृतपणे सांगितलं. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारला जातो बहुतांशी शेतकऱ्यांनी, काही आताही लाईव्ह सेशन मध्ये एक प्रश्न विचारला गेला आहे की ग्रीन हार्वेस्ट या खताच्या चाचण्या कुठे कुठे झालेल्या आहेत, त्याचे ट्रायल्स कुठे कुठे घेतलेले आहेत, कोणकोणत्या पिकावरती घेतलेत, भारतात घेतल्यात का भारतात बाहेर देखील घेतलेले आहेत, असे या अनुषंगाने देखील बरेच प्रश्न आता आलेले आहेत. तर यावरही आपण प्रकाश टाकावा. मुळामध्ये जेव्हा नेचर केअरची निर्मिती झाली आणि नेचर केअर आम्ही सुरुवात केली 1997 साली, तर या कुठल्याही मोठ्या इंटरनॅशनल किंवा अगदी आपल्या विद्यापीठातनं ट्रायल करण्या इतकी आर्थिक सुबत्ता नेचर केअरची ऑनेस्टली नव्हती. हे मी पहिल्यांदा मान्य करतो, कारण कोणताही डेटा जनरेट करायला, कोणत्याही ठिकाणी ट्रायल्स जनरेट करायला प्रचंड पैसे, आर्थिक पाठबळ लागतं, क्रमांक 1. आणि याचं कारण असं असतं की ते विद्यापीठ, तिथले सायंटिस्ट त्याच्या प्रॉडक्टवरती काम करत असतात, 3 वर्ष 4 वर्ष त्याच्यावरती मेहनत घेत असतात, आणि त्यांच्या जर फिया द्यायची वेळ आली तर या काही लाखामध्ये फिया होतात. पहिली ट्रायल आम्ही वसंतदारा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 2001-2002 मध्ये केली, आणि तेव्हाही माझ्या मते 1.5 लाख रुपये खर्च आला होता. तेव्हा ती किंमत फार मोठी होती. आणि मला आठवतंय की आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे भरू, कारण एकदम 1.5 लाख रुपये भरणे इतकी क्षमता कदाचित नेचर केअरची तेव्हाही नव्हती आणि निश्चित नव्हती तेव्हा. आणि मग ते आम्ही ईएमआय मध्ये पैसे त्यांच्याकडनं 3-3 महिन्याला थोडे थोडे भरत आम्ही गेलो होतो. त्याचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही 5 ट्रायल्स तेव्हा केल्या होत्या की 100% रासायनिक, 100% सेंद्रिय अशी एक ट्रायल होती. मग 50-50% रासायनिक खताबरोबर ग्रीन हार्वेस्ट अशी एक ट्रायल होती. आणि रासायनिक खताबरोबर ग्रीन हार्वेस्ट एकत्रितपणे, आणि कोणतंही शेणखत नाही, फार्म यार्ड मॅन्युअर नाही, अशा ठिकाणचे रिझल्ट सगळ्यात जास्त चांगले मिळाले. त्याचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आपण राहुरी कृषी विद्यापीठामध्ये हळदीवरती डॉक्टर जितेंद्र कदम यांनी आपल्या ट्रायल्स त्यांच्या मार्फत डिग्रजमध्ये पण घेतल्या होत्या, राहुरीला पण घेतल्या होत्या. त्याचाही डेटा आपल्याकडे आहे. तिथे पण एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये ग्रीन हार्वेस्ट अधिक रासायनिक खत याचे रिझल्ट खूप चांगले मिळाले. पण हे होत असताना सेंद्रिय आणि रासायनिक जेव्हा या ट्रायल्स केल्या, तेव्हा सेंद्रिय खताचे रिझल्ट रासायनिक खता इतकेच चांगले मिळाले, हे पण शेतकरी बंधूंनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपण भातावरती गोव्यामध्ये ट्रायल केल्या आयसीआर मध्ये, भातामध्ये पण त्यांना खूप उत्कृष्ट रिझल्ट मिळाले, कारण भात हे आपल्या अख्ख्या कोकणामधलं फार मोठं पीक आहे. तामिळनाडू असेल, केरळ असेल, कोस्टल आपलं कोकण असेल, मोठ्या प्रमाणात भात होतं, आणि म्हणून भातावरती पण आपण याच्या ट्रायल्स केलेल्या आहेत. केनियामध्ये आपण गुलाबावरती ट्रायल्स केलेले आहेत. केनियात आपण मोठ्या प्रमाणात गुलाब किंवा कार्नेशन, जर्बेरा याच्यावरती आपण हे खत विकतो. पुण्यामध्ये जी हॉर्टिकल्चरची तळेगावमध्ये जी संस्था आहे त्याच्यामध्ये आपण ट्रायल्स केलेले आहेत, तिथे त्यांना रिझल्ट उत्कृष्ट मिळालेले आहेत. केविकेला बारामतीमध्ये आपण उसावरती ट्रायल्स केलेले आहेत, टोमॅटोवरती ट्रायल केलेले आहेत, आणि भाजीपाल्यामधलं वांग हे त्यांनी क्रॉप निवडलं होतं, तिथला ट्रायल्सचा डेटा आपल्याकडे आहे. अशा अनेक ठिकाणी ट्रायल्स केलेले आहेत. पण नंतर असं आमच्या लक्षात आलं की शेतकरी हा इक्वली शास्त्रज्ञ आहे. म्हणजे या जरी ट्रायल्स जरी असल्या तरी काय होतं, आपण म्हणतो महाराष्ट्रात 5 फुटाला जमीन बदलते, 5 फुटाला किंवा 5 किलोमीटरला व्हॉटएव्हर, 5 फुटाला जमीन बदलते, भाषा बदलते, पाणी बदलतं. आणि मग तुम्ही विट्यात केलेली ट्रायल ही लातूरात कशी सिद्ध होऊ शकेल, किंवा लातूर मधली एखादी ट्रायल खाली गोव्यात कशी सिद्ध होऊ शकेल. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ट्रायल करणं प्रॅक्टिकली कराव्या लागतात, ते करणं गरजेचं असतं. आणि मग आम्ही थोडासा पॅटर्न बदलला. त्या भागातल्या शुगर फॅक्टरीज कोण आहेत त्यांना आपण फ्री ट्रायल देऊया, तुम्ही 1-2 एकर 5 एकर करून बघा, रिझल्ट आले की मग तिथल्या शेतकऱ्यांना रेकमेंड करा. खूप इन्स्टिट्यूट अशा पण आहेत की आता जसं आज आमची एक ट्रायल आता चालू आहे मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर, तिथे पण आता आमची एक ट्रायल उसावरती चालू आहे. सोयाबीनवरती त्यांनी ट्रायल घेतलेली आहे. येणाऱ्या काळात ते डायकॉट्स, वेगवेगळे तूर असेल,
उडीद मूग तिथली जी पिकं आहेत त्याच्यावरती पण ट्रायल्स घेणार आहेत. तर खूप ठिकाणी आम्ही ट्रायल्स केलेले आहेत. टांझानियामध्ये आम्ही ट्रायल्स केलेले आहेत. तर झांबियामध्ये ट्रायल्स आपले चालू आहेत. नंतर मॉरिशसमध्ये आपण शुगर बोर्ड बरोबर मॉरिशसमध्ये आपण ट्रायल केलेले आहेत. अशा खूप ठिकाणी ट्रायल केलेल्या आहेत. पण पुन्हा शेतकरी बंधूंना माझं असंच सांगणं आहे की जो डेटा आम्ही जनरेट केलेला आहे, तो एक मार्गदर्शक डेटा आहे. तर त्याहीपेक्षा तुम्ही तुमचं समजा एक 5 एकर क्षेत्र असेल, तर त्यातल्या 10 गुंठे क्षेत्रावरती या खताच्या ट्रायल्स घ्या. तुमचं समाधान जर झालं तर पुढं वाढवायचं, कसं वापरायचं, कशा पद्धतीने जायचं याच्यावर तुम्ही विचार करू शकता. पण ज्या शेतकऱ्यांना हा सगळा डेटा बघण्याची आवश्यकता वाटते किंवा इच्छा आहे किंवा अभ्यास करण्याची गरज आहे, त्यांनी निश्चितपणे नेचर केअरच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा. तुमच्याशी हा डेटा शेअर केला जाईल. याच्यामध्ये कोणताही आडपडदा नाहीये. हे ट्रान्सपरंट आहे. हा डेटा तुम्हाला द्यायची व्यवस्था केली जाईल. केव्हीके मधला डेटा आम्हाला यावर्षी मिळणार आहे आणि आता मांजरा कृषी विज्ञान केंद्राची ट्रायल झाली की त्याचा डेटा पुढच्या वर्षी आपल्याला मिळेल. सो जे लोक आमच्यापर्यंत अप्रोच होतात की आम्हाला तुमच्या खताच्या, तुमच्या काही उत्पादनांच्या ट्रायल्स करून बघायच्या आहेत, तर त्याला निश्चितपणे आमचा हो आहे. काही शुगर फॅक्टरीचे लोक पण आम्हाला भेटतात, आम्हाला इथे ट्रायल द्या. जसं आता आपण सेंद्रियचा जो सगळा संपूर्ण प्रकल्प करतो आहोत लातूरमध्ये, विलास सहकारी कारखान्यामध्ये, तर काही ते बघून काही कारखाने आमच्याकडे अप्रोच होत आहेत की आम्हाला तुम्ही ट्रायल द्या 1 एकरमध्ये, नुसतं सेंद्रियची आम्हाला ट्रायल करायची. तर त्याच्या पद्धतीने पण इन्स्टिट्यूशनल लेवलला पण ट्रायल्स चालू आहेत. तर प्रचंड डेटा याच्यामध्ये गोळा केलेला आहे. भरपूर डेटा आपल्याकडे आहे. तो आम्ही तुमच्याशी डेफिनेटली शेअर करू शकतो. थँक्यू. धन्यवाद सर. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आपण हा डेटा उपलब्ध करून देऊच. ज्यांना हा डेटा हवा आहे त्यांनी कृपया आमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा. मी आता कस्टमर केअरचा नंबर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. 9881 584 160 9881 584 160. कृपया या क्रमांकावरती आमच्याशी संपर्क साधा. वेगवेगळ्या पिकांमध्ये जो ट्रायल डेटा घेतलेला आहे तो डेटा आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था निश्चितच केली जाईल. सर, पुढचा एक प्रश्न आहे आणि खूप शेतकऱ्यांनी याविषयी विचारणा झालेली आहे. ग्रीन हार्वेस्ट ज्यावेळेला जमिनीमध्ये वापरलं जातं तर ते लागू नेमकं कसं होतं, किती दिवसांनंतर लागू होतं आणि लागू झालेला नंतरचा रिझल्ट नेमका काय पाहावा. म्हणजे शेतकऱ्यांनी ग्रीन हार्वेस्ट वापरल्यामुळे मला हा चांगला रिझल्ट मिळाला, तो चांगला म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने तो ओळखावा आणि किती दिवसांमध्ये हे खत लागू पडतं हे कृपया आपण स्पष्ट करावं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे अनडायजेस्टेड मटेरियल आहे, न कुजलेलं सेंद्रिय खत आहे. तुम्ही हे जेव्हा जमिनीमध्ये देता, पहिली गोष्ट एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही रासायनिक खताबरोबर हे खत देऊ शकता. नुसतं सेंद्रिय शेती करणारे शेतकरी सुद्धा हे खत वापरू शकतात. याच्यामध्ये अट एकच आहे की हे खत मातीआड जायला पाहिजे. किंबहुना कुठलीही सरळ खतं तुम्ही देता, कुठलीही मिश्र खतं देता, ती मातीआडच व्हायला पाहिजेत. आपण जे बघतो असा युरिया वरनं टाकतात वगैरे अशी चित्र आपण बघतो किंवा एखाद्या जाहिरातीमध्ये बघतो की असं तो युरिया विस्कटतोय, तर ती काही पद्धत योग्य नाहीये खत देण्याची. खत हे मातीआड मुळामध्ये व्हायला पाहिजे. हे मुळात शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावं. तर तुम्ही ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खताबरोबर एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये वापरत असाल तर खत मातीआड होणं ही पहिली प्राथमिकता आहे, क्रमांक 1. क्रमांक 2, नुसतं सेंद्रिय शेतीमध्ये पण ग्रीन हार्वेस्ट आपण वापरू शकता. अट एकच, खत मातीआड व्हायला पाहिजे चांगले रिझल्ट मिळण्याकरता. हे जर झालं तर काय होतं सांगतो, जेव्हा तुम्ही पाणी देता किंवा ड्रिप नसेल किंवा पाटपाणी पद्धतीनं असेल, तर पाणी दिल्यानंतर ते जे मॉइश्चर उपलब्ध होतं ते घेऊन खत कुजायला सुरुवात होते. जसं मगाशी मी सांगितलं की कोणती खत, आमचं हे खत कुजायला सुरुवात झाली की ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात खेचला जातो, नत्र खेचला जातो. खतामध्ये जीवाणू आहेत, नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत, फॉस्फेट मोबिलायझिंग सोल्युबलायझर्स आहेत, पोटॅश मोबिलायझर्स आहेत. हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कामाला लागतात. ऑर्गॅनिक कार्बन भरपूर असल्यामुळे त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या जास्ती आहे आणि कोणतीही गोष्ट कुजली की CO2 रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईड, जो प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हा जो CO2 निर्माण होतो तो वनस्पती घेतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तुम्हाला 8 दिवसामध्ये ग्रीन हार्वेस्ट वापरल्यानंतर रिझल्ट दिसायला लागतात. 8 ते 15 दिवस. मगाशी मी 5 ते 15 दिवस सांगितलं. 5व्या दिवशी तुम्हाला फरक पडायला दिसायला पाहिजे. काय काय फरक पडेल? पहिली गोष्ट, वनस्पतीचा फुटवा तुम्हाला चालू झालेला दिसेल. जर फुटवा थांबला असेल तर ग्रीन हार्वेस्टच्या ऍप्लिकेशन नंतर फूट चालू झालेली दिसेल. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला सॉइलचं स्ट्रक्चर साधारण 1-2-3 महिन्यांनी बदल दिसेल. म्हणजे काही शेतकरी आम्हाला असं सांगतात की पूर्वी आम्ही साहेब ट्रॅक्टरनं नांगरताना सुद्धा असं डलपी निघायची मातीची, पण आता सहज बायका आमच्याकडे भांगलायला येतात, त्या म्हणतात की आता मऊ जमीन आलेली आहे, सहज भांगलं जातं. हे दुसरं ऑब्झर्वेशन आहे. पिकाच्या पानाची जाडी तुम्ही बघा, लेदरी लीफ म्हणतो आम्ही, तर पान जाड व्हायला पाहिजे, क्लोरोफिल कंटेंट त्याच्यामध्ये वाढला पाहिजे, गर्द हिरवं पान पाहिजे. म्हणजे आमचे ऊसवाले शेतकरी सांगतात, ऊस पिकवणारे, की ऊस तुटेपर्यंत 14 महिने व्हरायटीचा जरी आमचा असला, 14 महिने मॅच्युरिटीचा ऊस,
तो सुद्धा ऊस तुटेपर्यंत आमच्याकडे वाढ हिरवं राहतं. कारण रोज कुजण्याची प्रक्रिया जमिनीमध्ये चालू आहे. हे खत लिच आउट होत नाही. युरियाचं जसं लिचिंग होतं तसं या खताचं लिचिंग होत नाही. हे तिथंच सॉइलमध्ये राहतं आणि ते जसं मगाशी म्हणलं की लवकर कुजणाऱ्या काही गोष्टी, मध्यम काळाने कुजणाऱ्या आणि काही दीर्घ काळाने कुजणाऱ्या गोष्टी, म्हणजे या खताचा नुसता उपयोग त्या पिकाला न होता पुढच्या पिकाला सुद्धा याचा उपयोग होतो, हे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून हे इनसिटू कंपोस्टिंग वरती आम्ही भर दिलेला आहे. 1932 मध्ये वॅट्समन आणि स्टार्की यांनी याच्यावरती अभ्यास केला आणि इनसिटू कंपोस्टिंगची मेथडॉलॉजी किंवा ती जी काही प्रणाली आहे ती लोकांपर्यंत मांडली. पण त्याआधी हजारो वर्षापूर्वी आमच्या कृषी पराशरांनी या सगळ्या मंडळींनी असं सांगितलंय की जमिनीला कंपोस्ट देऊ नका, ओलं कच्चं शेण देऊ नका, शेण घ्या, वाळवा, पावडर करा, ती जमिनीला द्या. म्हणजे इनसिटू कंपोस्टिंग, ते खत तिथं कुजलं पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने त्या दिशेने आम्ही कामाला लागलो. ग्रीन हार्वेस्टचा विचार त्या पद्धतीने केला आणि म्हणून खत जमिनी आड होणं, पाणी मिळाल्यानंतर खत कुजायला लागणं आणि कुजायला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 8 ते 15 दिवसात तुम्हाला नवीन फूट दिसणं, पानं तजेलदार दिसणं, लेदरी लीफ दिसणं, डार्क ग्रीन कलर दिसणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व्ह करा, बारीक लक्ष द्या. आणि नंतर मी येईन की पांढऱ्या मुळीची वाढ. तर ती पांढऱ्या मुळीची वाढ, काळ्या जमिनीमध्ये सुद्धा पांढऱ्या मुळीची वाढ, जिथे वॉटर लॉगिंगचा इश्यू आहे तो पण काही प्रमाणात कमी झालेला आहे. आता ग्रीन हार्वेस्टच्या 2 पद्धतीने अजून मला मुद्दाम सांगायचंय, तर 2 पद्धतीने अजून छान पद्धतीने काम करतं. आम्ही अजून एक विषय असा मांडतो की मीडिया टेम्परेचर मेंटेनन्स. म्हणजे कसं होतं, द्राक्ष बागायतदारांना हा नेहमी प्रश्न पडतो की डिसेंबर महिन्यामध्ये द्राक्षाची फुगवण होत नाही. ग्रीन हार्वेस्ट तुम्ही जमिनीत दिल्यानंतर जे ग्रीन हार्वेस्टचा रेग्युलर उपयोग करणारे शेतकरी आहेत त्यांना माहितीये खताचं पोतं गरम लागतं आपण जर हात लावला तर. कारण अवेलेबल मॉइश्चर प्रमाणे डिकम्पोजिशन खताच्या बॅगमध्ये सुरू होतं. डिकम्पोजिशन सुरू झालं की निश्चितपणे टेम्परेचर वाढत जातं. शेणाच्या खड्ड्यात जर आपण हात घातला तर तो गरम लागतो, तुम्हाला माहितीये. कारण तिकडे आत ते डिग्रेडेशन, त्याचं डिकम्पोजिशन चालू असतं. तर हे जेव्हा डिकम्पोजिशन सॉइलमध्ये होतं तेव्हा थंडीमध्ये मीडिया टेम्परेचर, मीडिया म्हणजे जमीन आपली माध्यम, पीक ज्याच्यामध्ये उभं आहे, त्याचं टेम्परेचर वाढवण्याचं काम हे तिथं केलं जातं. मीडिया टेम्परेचरची बॅलन्सिंग केली जाते आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे ग्रीन हार्वेस्ट वापरतायत तिथं त्यांना कोणत्याही पद्धतीचं द्राक्ष फुगवणीमध्ये अडचणी येत नाहीत. डिसेंबर महिन्यात जर ऊस कोणी लावत असेल आणि ग्रीन हार्वेस्ट लागणीला दिला असेल 4 बॅग, तर ऊस उगवण्यामध्ये त्यांना अडचणी येत नाहीत. हे आम्ही ऑब्झर्व्ह केलेली काही उदाहरणं मुद्दाम मी सांगतोय. त्याच्यानंतर पुढे जाऊन मला असं सांगायचं आहे की उन्हाळ्यामध्ये नेमकं आपल्याला काय होतं, तर प्रचंड प्रमाणात स्ट्रेस येतो. आपण पाण्याची एखादी जर पाळी चुकली तर आपल्याला प्रचंड प्रमाणात अडचणी येतात. मग विजेच्या अडचणी असतात, कुणाची डीपी जळते, काहीतरी होतं, विहिरीतलं पाणी संपतं, अनेक अडचणींना शेतकरी बांधवांना तोंड द्यायला लागतं. अशा वेळी काय होतं, ग्रीन हार्वेस्ट कुजल्यामुळं कोणतीही गोष्ट कुजली की ओलावा निर्माण होतो. आपण बांधाकडेनी भांगलून टाकलेलं गवत असतं आणि ते गवत कुजत असतं. आपण सहज जर गवताचा ढीग जर बाजूला केला तर पांढऱ्या मुळांची वाढ तिकडे झालेली दिसते त्या बांधावर आणि खाली ओलसर असतं सगळं. तुम्ही लक्षात घ्या, हात घाला तर ओलावा असतो तिथे. त्याला आपण वॉटर ऑफ फर्मेंटेशन म्हणतो. म्हणजे कोणतीही गोष्ट कुजली की त्याच्यामधनं पाणी तयार होतं. आणि मग जे शेतकरी आमचे ग्रीन हार्वेस्ट वापरतायत त्यांना असं लक्षात आलेलं आहे की आजपर्यंत उन्हाळ्यामध्ये सुद्धा एखाद्या पाण्याची पाळी चुकली, कुठं प्रॉब्लेम लाईटचा झाला, कुठं विहिरीत पाणी पटकन संपलं, बोर पाणी कमी फेकतंय, अशा स्थितीमध्ये महिना महिना उसाला पाणी मिळालेलं नाहीये, पण उसाचा तजेलदारपणा तो त्याच पद्धतीने टिकून आहे. कारण खाली वॉटर ऑफ फर्मेंटेशनची प्रक्रिया चालू राहते आणि त्या पाण्यावरती ते जे काही थोडासा ओलावा जमिनीत होतो, पीक सस्टेन होतं. त्यामुळं मीडिया टेम्परेचर पण ग्रीन हार्वेस्टमुळे मेंटेन होतो. थंडीतला प्रश्न संपवला जातो. उन्हाळ्यामध्ये वॉटर ऑफ फर्मेंटेशन निर्माण केलं जातं आणि उन्हाळ्यातला प्रश्न संपवला जातो. असा दोन्ही पद्धतीने ग्रीन हार्वेस्ट हे तुमच्या जमिनीला समृद्ध करून मदत करतं. हा असा आमचा ठोस दावा आहे. आपण याचे निश्चित प्रयोग करून बघा, तुमची निराशा नक्की होणार नाही, एवढं मी खात्रीशीररित्या सांगतो. धन्यवाद सर. जमिनीला समृद्ध करणारा खत म्हणून ग्रीन हार्वेस्ट किंवा जमिनीसाठी म्हणून ग्रीन हार्वेस्ट याचा आपण आता महत्व सांगितलं. धन्यवाद. प्रश्नांचा ओघ भरपूर आहे. आपल्या कस्टमर केअरच्या नंबरवरती किंवा आता फेसबुक वरती कमेंट मध्ये सुद्धा भरपूर प्रश्न येत आहेत. पण वेळेची मर्यादा लक्षात घेता शेतकरी बांधवांनो, आजचा हा कार्यक्रम याच पद्धतीने आपण पुढील सोमवारी म्हणजे 8 तारखेला 8 मार्च सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रश्न ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल यावरील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत. आजच्या कार्यक्रमाची सांगता करताना शेवटचा प्रश्न घेऊया आणि आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. सर, ग्रीन हार्वेस्ट हे खत जे आहे ते पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. तर पावडर स्वरूपात असल्यामुळं
ते पेरणी दरम्यान आपण कसं वापरावं आणि पेरणी दरम्यान ते आपल्याला वापरता येईल का? हा प्रश्न निश्चितपणे मराठवाड्यातून आलेला असणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी आहेत श्री शुभम कत्ते यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. हा बरोबर, कारण मराठवाड्यामध्ये सोयाबीन मध्ये खूप लोक याचा प्रयोग करतात आणि ग्रीन हार्वेस्ट कसं वापरायचा हा नेहमी प्रश्न आम्ही फेस करतो. मला थोडंसं ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल बद्दल मी आधी 1 मिनिट घेतो आपला मुद्दाम. ग्रीन हार्वेस्ट जे साधं खत जे आम्ही निर्माण केलंय ते तुम्ही सोयाबीन पासून तूर, उडीद, मूग, चवळी, भाजीपाला म्हणण्यापेक्षा ऊस या पिकामध्ये निश्चितपणे साधं ग्रीन हार्वेस्ट जे आहे ते तुम्ही वापरा. स्पेशलची आम्ही निर्मिती केली ती बेसिकली एक्सपोर्टसाठी केली, मगाचाच फॉर्म्युला, पण त्याच्यामध्ये कोणताही अॅनिमल वेस्ट याच्यामध्ये नाही. स्पेशल हे खत सगळ्या पेंडी आणि मिनरल्स आणि बॅक्टेरियल कल्चर्स कन्सोर्शिया यांनी समृद्ध आहे. सेंद्रिय खतामध्ये ग्रीन हार्वेस्ट जे साधं खत आहे त्याच्यामध्ये आम्ही काही प्रमाणात फिलर्स वापरलेत. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पिकाच्या जडणघडणीमध्ये त्याच्या मात्रा कशा पद्धतीने पाहिजेत या पद्धतीने याचं फॉर्म्युलेशन केलेलं आहे. जेव्हा गुलाबामध्ये आम्ही जेव्हा बोलतो, गुलाबामध्ये प्रचंड प्रमाणात त्यांना हार्वेस्टिंग असतं. 7 सायकल असतात वर्षामध्ये, 7 फ्लश घ्यायचे असतात आणि त्याची न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी भरपूर प्रमाणात तिथे करून द्यावी लागते. आणि म्हणून ग्रीन हार्वेस्ट स्पेशलची आम्ही निर्मिती केली, केनिया मार्केट डोळ्यासमोर ठेवून. त्यानंतर तळेगाव असेल, बेंगलोर असेल, आज बहुतांशी प्रत्येक ग्रीन हाऊसमध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हा भाग वापर केला जातो. बेसल डोस म्हणून 2 ते 2.5 टन लोक हे वापरतात आणि दर 3 महिन्याला 500 ते 700 किलो हे ते टॉपअप करत असतात. आणि याचं कारण असं आहे की 7 फ्लश त्यांना वर्षामध्ये घ्यायचे असतात. प्रचंड बायोमास ते तिथनं निर्माण करत असतात, भरपूर फुलं तिकडनं काढत असतात. एकेका फ्लशला 60-60, 70-70 हजार फुलं हे एका एकरमधनं काढत असतात. माझ्याकडे असा डेटा आहे की हे ग्रीन हार्वेस्ट जिथं जिथं वापरलं जातंय तिथं 20 ते 25% उत्पादन वाढले. म्हणजे एकेका फ्लशला 70-80 हजार, 90 हजार पर्यंत लोकांची संख्या या ह्याच्यामध्ये गेलेली आहे, विच इज अत्यंत आमच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे. आणि म्हणून मला हे मुद्दाम आधी सांगावंसं वाटलं की ग्रीन हार्वेस्ट साधं आणि स्पेशल यातला मुळात फरक काय. किमतीत फरक आहेच, पण बेसिक फरक काय आहे तर कन्सोर्शियाचा लोड स्पेशलमध्ये प्रचंड प्रमाणात जास्त आहे, की जेवढा लोड सेंद्रिय साध्या ग्रीन हार्वेस्ट मध्ये नाहीये. इकडे अॅनिमल फीड, ज्याला आपण अॅनिमल वेस्ट म्हणतो किंवा फिलर्स म्हणतो, ती साध्या ग्रीन हार्वेस्ट मध्ये आपण वापरलेली आहेत. इकडं काहीही अॅनिमल वेस्ट किंवा एक्सक्रिटा कोणत्याही याची वापरलेली नाहीये. हे शेतकरी बंधूंनी मुळात पहिल्यांदा लक्षात घ्यावं. क्रमांक 2, पेरडीमध्ये खत कसं द्यावं. तर हे पावडर स्वरूपात खत आहे, जीवजीवाणूंनी समृद्ध आहे, पावडर आहे. याच्यामध्ये मगाशीपासून मी म्हणतोय की कुजण्याची क्रिया जमिनीमध्ये इनसिटू कंपोस्टिंग व्हायला पाहिजे. आणि मग एक नियम आहे की स्मॉलर द पार्टिकल डिग्रेडेशन फास्ट. जर अन्न तुमचे हे जर कण जितके बारीक असतील तेवढं डिग्रेडेशन फास्ट होतं आणि म्हणून ते पावडर स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. हे त्याचं दुसरं उत्तर. तिसरं उत्तर, अवेलेबल मॉइश्चर प्रमाणात त्याच्यात गठोळ्या होतात किंवा ते घट्ट होतं किंवा हे सगळे प्रश्न आहेत आणि मग ते पेरलं जात नाही. ही शेतकरी बंधूंची अडचण अत्यंत योग्य आहे. माझं असं म्हणणं आहे की एकात्मिक खत व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 20 किलो कुठलंही रासायनिक खत, डीएपी असेल किंवा 10-26-26 सदृश असेल, त्याच्याबरोबर 80 किलो ग्रीन हार्वेस्ट तुम्ही घ्या, तळवटावरती हडकत टाका, त्यातले काय गाठी झाले असतील त्या फोडून टाका. 12 तास जर ते सावलीत ठेवलं तर ते हडकतं आणि मग त्याच्यामध्ये डीएपी 20 किलो किंवा 10-26-26-20 किलो मिक्स करा आणि तुम्ही सोयाबीन मध्ये ते आरामात पेरू शकता. हे एकात्मिक खत व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचा सल्ला आहे. जे केवळ सेंद्रिय करतायत त्यांनी 2 बॅग म्हणजे 80 किलो प्रति एकर याप्रमाणे ग्रीन हार्वेस्ट सावलीमध्ये हडकत टाकायचं. 24 तास गेल्यानंतर, म्हणजे आज सकाळी तुम्ही जर ते पसरून टाकलं तर उद्या सकाळी तुम्ही पेरायला घ्या, ते पेरलं जातं. मुद्दाम मला इथे एक प्रयोग सांगायचा आहे की मुरुड, लातूर जवळ मुरुड नावाचं गाव आहे. तिथे आमचे एक मित्र आहेत, माननीय अमर मोरे साहेब. ते संचालक आहेत विलास सहकारी कारखान्याचे आणि त्यांनी सेंद्रियची एक चळवळ त्या भागामध्ये उभी केलेली आहे. सेंद्रिय सोयाबीनचं बियाणं जतन करण्याचा एक कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. आणि त्यांनी काय केलंय तर त्याच्यामध्ये ते सेंद्रिय शेतकऱ्यांना या सेंद्रिय पद्धतीने 2 बॅग ग्रीन हार्वेस्ट त्यांनी या वर्षी 101 शेतकऱ्यांना दिल्या. तुम्हाला सांगायला मला निश्चित आनंद असा होतोय की त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या प्रणाली वापरताना 2 बॅग ग्रीन हार्वेस्ट तर दिलंच, पण सोबत दशपर्णी अर्काचे फवारणी दिली, आलं लसूण मिरचीची फवारणी करा, गोमूत्र फवारा, अशा साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी केल्या. लाईट ट्रॅपचा वापर केला, फेरोमोन ट्रॅप्स लावले तिकडे त्यांनी, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यांनी मला सांगितलं की जयदेव, ज्या पद्धतीने आम्ही हे प्रयोग केले, साधारण 70 एकरवर प्रयोग आम्ही केला आणि विशेष म्हणजे ऍव्हरेज उत्पादन या सगळ्या शेतकऱ्यांचं हे 16 क्विंटल प्रति एकर आलं. ते म्हणतात की अशा पद्धतीचं सोयाबीन आम्ही आज तागायत आमच्या शेतात कधी बघितलंच नाही, असे शेतकऱ्यांचे रिपोर्ट्स आहेत. आणि त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जे तुम्ही पेराल त्यामध्ये 80 किलो ग्रीन हार्वेस्ट केवळ अशा पद्धतीने पेरा, तुम्हाला निश्चित चांगले परिणाम मिळतील. एकात्मिक खत व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांनी खत हडकवून घ्यायचं, त्याच्यामध्ये 20 किलो फक्त 10-26-26 किंवा डायअमोनियम फॉस्फेट
हे मिक्स करायचं, त्याच्या गोळीबरोबर ते कॅरियर म्हणून ते काम करेल गोळी, आणि हे खत तुम्ही पेरा, तुम्हाला निश्चित चांगले परिणाम मिळतील. पण याच पद्धतीने हे करणं गरजेचं आहे. किमान 24 तास ते हडकत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी पेरा, हा माझा सल्ला. धन्यवाद सर. अजूनही प्रश्नांचा ओघ भरपूर असल्यामुळं आपण पुढील भागामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण ग्रीन हार्वेस्ट म्हणजे नेमकं काय, ते कसं काम करतं, ग्रीन हार्वेस्टचं फॉर्म्युलेशन काय आहे आणि ग्रीन हार्वेस्टचा रंग आणि वास याविषयीच्या सर्व शंका आणि प्रश्न यावरती आपण सखोल मार्गदर्शन केलं. पुढील भागामध्ये आपण अधिक विस्तृतपणे वेगवेगळ्या पिकांवरती अथवा अन्य जे वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. निश्चित. शेतकरी बांधवांनो, ग्रीन हार्वेस्ट हे खत पिकांसाठी तर आहेच, पण त्याच्याहून अधिक जमिनीसाठी आहे, हा मोलाचा संदेश आपल्याला बर्वे सरांनी आज दिलेला आहे. आपण आपल्या सर्वांचे, सर्व शेतकरी बांधवांचे नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो आणि शाश्वत लोकशिक्षणासाठी सुरू केलेला हा उपक्रम यापुढेही असाच चालत राहावा यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करूया. आपण आपले फीडबॅक, आपले सर्व प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्याला आमच्याकडनं अपेक्षित असलेल्या कार्यक्रमांची देखील आपण मागणी आमच्या कस्टमर केअर नंबरवरती पोहोचवा. त्या पद्धतीने आम्ही विविध विषयांवरचे कार्यक्रम आपल्या समोर घेऊन येऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमचा नेचर केअर फर्टिलायझर्सचा फेसबुक पेज आपण लाईक करावं, युट्यूब चॅनल आम्ही आपले सबस्क्राईब करावं. नेचर केअर फर्टिलायझर्स या नावाने असलेलं नेचर युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज यावरती आम्ही सर्व विषयांची, शेती प्रश्नांची माहिती आपल्याला वेळोवेळी देत आहोत. आमचा कस्टमर केअर नंबर पुन्हा एकदा सांगतो, या नंबरवरती आपण आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याची पुढील भागामध्ये उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करूया. नेचर केअर फर्टिलायझर्सचा कस्टमर केअर नंबर आहे 9881 584 160 9881 584 160. शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. भेटूया पुढच्या सोमवारी 8 मार्चला सकाळी 11 वाजता. धन्यवाद. धन्यवाद अमृत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद.